गुड मॉर्निंग स्टुडंट्स. गेल्या लेक्चरला आपण 1912, 1960 आणि 2002 हे कोऑपरेटिव्हच्या संदर्भात ॲक्टचा विचार आपण केला आहे. त्याची मी गेस्ट लेक्चर तुमच्यापुढे टाकली होती. आता त्याच्यानंतर आपण पूर्वी पाहत होतो की प्रदायी बँक म्हणजे काय, तिने कोणत्या दक्षता घ्यायला पाहिजेत आणि तिला कोणत्या प्रकारचं संरक्षण मिळतं हे आपण अभ्यासलं होतं. आता याच्या पुढचा टॉपिक म्हणजेच वसूल बँक. वसूल बँक म्हणजे काय आणि वसूल बँक काय कार्य करते आणि तिला कोणत्या प्रकारचे संरक्षण मिळतं याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर बँका प्रामुख्याने दोन कार्य करताना दिसून येतात. एक म्हणजे ठेवी स्वीकारणे, दुसरं म्हणजे कर्ज देणे. तर ठेवी बँका दोन पद्धतीने स्वीकारतात. एक म्हणजे रोख स्वरूपात, म्हणजे कॅशच्या स्वरूपात बँका ठेवी स्वीकारतात आणि दुसरं चेकच्या स्वरूपात बँका ठेवी स्वीकारताना दिसून येतात. आता एखादा खातेदार खात्यावरती चेक घेऊन येतो, चेक टाकतो आणि ठेवीत वाढ म्हणून आणतो. म्हणजे चेकच्या स्वरूपात पैसे भरून बँक ग्राहक ठेवी वाढवण्याचा प्रयत्न करत असतो. पण बँका चेक वसूल करू शकतात का किंवा तिचं ते अनुषंगिक कार्य आहे का याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. तर बँकांच्या चेक वसूल करणे हे अनुषंगिक सेवा नाही, तर एकतर ठेवीत वाढ व्हावी आणि बँकेचा नावलौकिक व्हावा या उद्देशानेच बँका चेक वसूल करण्याचं कार्य करताना दिसून येतात. तर थोडासा विचार करायचा आपल्याला. वसूल बँक म्हणजे काय? सिंपल वाक्य आहे, चेक वसूल करणारी बँक म्हणजेच वसूल बँक होय. अशी कोणतीही बँक नसते, पण बँकेतली एक शाखा मात्र चेक वसूल करीत असते. मग ती म्हणजेच काय असेल, म्हणजे ते कार्य करणारी म्हणजेच वसूल बँक असेल. मग चेकची वसुली करणारी बँक. तर चेक कुणाकडून वसूल केला जातो, तर चेक हा प्रदायी बँकेकडून वसूल केला जातो. तर प्रदायी बँके म्हणजे काय, तर चेकचं प्रदान करणारी बँक, चेकचे पैसे देणारी बँक म्हणजेच प्रदायी बँक. म्हणजे चेक हा प्रदायी बँकेकडून वसूल केला जातो आणि चेक वसूल करणारी बँक म्हणजेच वसूल बँक असेल. तर वसूल बँकेला काही भूमिका पार पाडाव्या लागतात किंवा काही अधिकार प्राप्त होतात. त्यातला पहिला अधिकार म्हणजेच अभिकर्ता किंवा मध्यस्थ. वसूल बँक प्रामुख्याने अभिकर्ता आणि मध्यस्थ या नात्यानेच कार्य करताना दिसून येते. आता अभिकर्ता हे कार्य कसं करते, तर खातेदार जेव्हा बँकेत चेक घेऊन येतो त्यावेळी बँक खातेदाराचा अभिकर्ता असते. पण ज्यावेळी चेक आणला जातो त्यावेळी तो चेक प्रदायी बँकेकडे वटवण्यासाठी पाठवला जातो. मग या दोन, एक खातेदार आणि दुसरं प्रदायी बँक, या दोघांच्या मधला दुवा किंवा मध्यस्थ म्हणून वसूल बँक कार्य करताना दिसून येते. तर अभिकर्ता म्हणून कार्य करीत असताना बँकेने जो पत प्रतिष्ठित आहे अशा व्यक्तीचीच सेवा दिली पाहिजे, सेवा केली पाहिजे. समजा एखाद्या खातेदाराने चुकीचा चेक आणला असेल तर चुकीचे अधिकार त्या खातेदाराबरोबरच वसूल बँकेलाही मिळतात. म्हणजेच एखाद्या खातेदाराच्या अधिकारात दोष असेल तर तोच दोष वसूल बँकेच्या अधिकारातही राहील. म्हणून बँकेने काही दक्षता घेऊनच चेकची वसुली ही केली पाहिजे. आता चेक वसूल करताना बँकेनं प्रथम जो चेक आला आहे त्या चेकबरोबर पाठीमागील बाजू सही करून घेतली पाहिजे आणि त्यानंतर भरणा पावती घेऊन त्या भरणा पावतीमध्ये काय दोष आहेत का याची माहिती घेतली पाहिजे. दिनांक बरोबर आहे का, अकाउंट नंबर बरोबर आहे का, खातेदाराची सही योग्य आहे का, त्याने लिहिलेली रक्कम योग्य आहे का, ज्या बँकेकडून म्हणजे ज्या प्रदायी बँकेकडून चेक वसूल करायचा आहे त्या बँकेची शाखा, चेक नंबर त्या भरणा पावतीवरती लिहिलेला आहे का, हे सर्व लिहिल्यानंतरच बँक ती भरणा पावती आणि चेक स्वतःकडे घेते आणि प्रदायी बँकेला चेक वसुलीसाठी पाठवण्याकरिता जे कागद लागतात
जे डॉक्युमेंट्स लागतात ते डॉक्युमेंट्स तयार करते. मग ते डॉक्युमेंट्स प्रदाय बँकेकडे पाठवले जातात. प्रदाय बँकेला जर मान्य असेल, योग्य व्यक्ती असेल, तर ती प्रदाय बँक चेकचे पैसे वसूल बँकेकडे ट्रान्स्फर करते. परंतु काही दोष असतील तर साहजिकच प्रदाय बँक सांगते की या चेकचे पैसे वसूल करता येणार नाहीत किंवा होणार नाहीत. अशावेळी वसूल बँक खातेदारास सांगते की तुमचा चेक हा वटणार नाही. त्याची दक्षता तुम्ही घ्या आणि प्रदायी बँकेशी संपर्क साधा. जर चेक वसूल झाला असेल तर साहजिकच वसूल बँक खातेदाराच्या खात्यावरती चेकची रक्कम जमा करते आणि त्यासाठी जे सेवा शुल्क आकारला असेल ते डेबिट साईडला टाकते. म्हणजेच वसूल बँकेला चेकची वसुली करताना एक सदोष किंवा योग्य व्यक्तीची, योग्य प्रतिष्ठित व्यक्तीचीच चेकच्या वसुली केली पाहिजे. जर काही अडचणी येत असतील तर ही प्रोसेस करावी लागेल. डॉक्युमेंट्स चेक करावे लागतील आणि डॉक्युमेंट्स चेक केल्यानंतर चेक हा प्रदायी बँकेकडे पाठवला जातो. ही जी सर्व प्रोसेस आहे, ही सर्व प्रोसेस वसूल बँकेला प्रथम करावी लागेल. पण ही सर्व प्रोसेस वसूल बँक अभिकर्ता या नात्यानेच करताना दिसून येते. तर दुसरा जी तिची भूमिका आहे किंवा तिचा अधिकार आहे तो म्हणजे मूल्यार्थधारक. तर मूल्यार्थधारक म्हणजे नेमकं काय, तर चेकवरती जे मूल्य असतं म्हणजे चेकची रक्कम, चेक हा 10,000चा आहे तर मूल्य किती झालं चेकचं मूल्य 10,000 इतकं आहे. तर मूल्याचा धारक म्हणजे 10,000चा मालक कोण आहे, 10,000चा चेक आहे त्या चेकचा मालक कोण आहे, तर तो चेकचा मालक हा खातेदार आहे. म्हणजे मूल्यार्थधारक हा खातेदार असतो आणि तो कायमच असतो. परंतु विशिष्ट परिस्थितीत वसूल बँक ही चेकचा मूल्यार्थधारक बनते. ती कशी काय बनते त्याचा थोडासा विचार आपण करू. तर समजा खातेदाराने चेक खात्यावरती दिला आहे. तो पास होण्याच्या अगोदर जर खातेदाराला चेकवरील पैसे मिळाले असेल तर त्या चेकवरती पूर्णतः अधिकार वसूल बँकेचा असेल. म्हणजे अशा परिस्थितीत मूल्यार्थधारक ही बँक असते. म्हणजे बँकेने चेकची वसुली होण्या अगोदरच खातेदाराला पैसे दिले असतील तर त्या चेकचा मूल्यार्थधारक, त्या मूल्याचा धारक म्हणून वसूल बँक कार्य करताना दिसून येते. मग कोणकोणत्या स्थितीत वसूल बँक ही मूल्याचा धारक बनते, तर एक, चेक खात्यावरती आला आहे तो वाटायच्या अगोदरच अधिकर्ष सवलत तेवढ्या किमतीची, म्हणजे चेक एवढ्या किमतीचीच अधिकर्ष सवलत खातेदाराला मान्य केलेली आहे. मग त्या चेकवरची मालकी पूर्णतः वसूल बँकेची राहील. समजा चेकचा हप्ता म्हणजे चेक वसूल होण्यापूर्वीच चेकच्या रकमेएवढाच कर्जाचा हप्ता खातेदाराने बँकेत आणून टाकलेला आहे चेकच्या माध्यमातून, पण तो चेक वसूल व्हायचा आहे. साहजिकच त्या चेकवरती मालकी ही वसूल बँकेची असेल. त्यानंतर बँकेने कर्ज घेतला आहे, म्हणजे जेवढा चेक आहे, जेवढा मूल्याचा चेक आहे, तर 2 लाखाचा चेक आहे, तर 2 लाखाचा चेक वसूल होण्या अगोदरच 2 लाखाचं कर्ज बँकेने खातेदारास दिला असेल तर त्या चेकवरती पूर्णतः मालकी किंवा मूल्याचा अधिकार हा वसूल बँकेचाच असेल. अशा पद्धतीने मूल्याचा धारक म्हणून किंवा मूल्यार्थधारक म्हणून वसूल बँक कार्य करताना दिसून येते. काही वेळेस चेक वसूल होण्यापूर्वीच वसूल बँक खातेदाराला काही चेक्स त्या चेकच्या आधारावरती नवीन चेक सोडण्याची परवानगी देते. त्यावेळी त्या चेकचा मूल्यार्थधारक म्हणून वसूल बँक राहते. आता आपण विचार केला एक अभिकर्ता म्हणून वसूल बँक कार्य करते, त्यानंतर मूल्यार्थधारक म्हणून कार्य करताना दिसून येते. तर आणखीन एक त्यांचं कार्य दिसतं ते म्हणजे रूपांतरण. तर रूपांतरण म्हणजे नेमकं काय, तर खातेदार चेक घेऊन खात्यावरती आलेला आहे, पण खातेदाराने तो चेक तिरायत व्यक्तीचा, त्याचा स्वतःचा नाही तर दुसऱ्याच कुठल्या तरी व्यक्तीचा चोरून आपल्या खात्यावरती भरलेला आहे. आणि तो चेक जर वसूल झाला तर साहजिकच तो वसूलगणी केला तर वसूल बँकेने दुसऱ्याचा चेक खातेदाराच्या खात्यावरती वसूल केलेला आहे
तर हे जे काम आहे हे काम योग्य नाही. म्हणजे दुसऱ्याच्या चेकच्या पैशाचं रूपांतरण तुम्ही तिसऱ्याच्या खात्यावरती करताय. म्हणजे चेकच्या रकमेचं रूपांतरण, तिरायत व्यक्तीच्या चेकच्या पैशाचे रूपांतरण तुम्ही खातेदाराच्या खात्यावर करत असाल तर साहजिकच खातेदारा इतकाच दोष बँकेच्या माथी पडेल. म्हणजेच जेवढा खातेदार दोषी असेल तेवढाच दोष वसूल बँकेलाही असेल. म्हणून वसूल बँकेने चेकचं रूपांतरण करताना चेक खातेदाराच्या नावाचा आहे का, ती व्यक्ती प्रतिष्ठित आहे का, हे सर्व गोष्टींचा विचार करूनच चेक खात्यावरती घेतला पाहिजे किंवा वसूल केला पाहिजे किंवा त्याचं रूपांतरण केलं पाहिजे. म्हणजे योग्य व्यक्तीचं, प्रतिष्ठित व्यक्तीचं जर तुम्ही चेकची वसुली केली असेल तर रूपांतरणाचा धोका आपल्यासमोर येत नाही. प्रामुख्याने कोणत्याही बँकेने खातेदार, त्याची सवयी, त्याचा स्वभाव या सर्व गोष्टी बघूनच चेकचं रूपांतरण केलं पाहिजे. म्हणजेच वसूल बँक अभिकर्ता या नात्याने कार्य करू शकते, मूल्यार्थधारक या नात्याने अधिकार बजावू शकते. रूपांतरणाच्या बाबतीत मात्र तिनं योग्य ती दक्षता घेतलीच पाहिजे. आता हे 3 कार्य करीत असताना बँकेला कोणती संरक्षण मिळतात, कोणत्या कायद्यान्वये संरक्षण मिळतं, याचा थोडासा अभ्यास आपल्याला पुढच्या लेक्चरला करायचा आहे. आत्ताच्या लेक्चरला फक्त आपण अधिकार पाहिले. पुढच्या लेक्चरला आपण वसूल बँकेला मिळणारे संरक्षण अभ्यासू. ओके, थँक्यू.